नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. अधिकृत PDF मध्ये बघू शकता. भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC मार्फत कायमस्वरूपी पदांची ही भरती असणार आहे. यामध्ये भारत सरकारच्या शिक्षा विभागात विविध पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जात आहे. गट अ स वर्गाची पदं असणार आहे आणि याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पहिलं जे पद आहे ते प्रिन्सिपल हे पद असणार आहे. याच्या 124 जागा असणार आहे. यामध्ये महिला उमेदवारांसाठी 52 जागा तर पुरुष उमेदवारांसाठी 72 जागा असणार आहे आणि या जागांचं कॅटेगरी वाईज विभाजन देखील तुम्हाला या टेबलमध्ये पाहता येणार आहे. मित्रांनो, या पदांसाठी लेव्हल 12 नुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे. लेव्हल 12 नुसार म्हणजे 2,09,200 पर्यंत हा पगार असणार आहे. या पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे. यामध्ये अनरिझर्व EWS कॅटेगरीच्या उमेदवारांचं वय 50 वर्षापर्यंत, ओबीसी उमेदवारांचं वय 53 वर्षापर्यंत, तर SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांचं वय 55 वर्षापर्यंत असणं गरजेचं असणार आहे. यामध्ये फिजिकली डिसेबल उमेदवारांना देखील वयामध्ये विशेष सवलत देण्यात आलेली आहे. आता एज्युकेशनच्या बाबतीत बघू शकता, ज्या उमेदवारांनी BEd म्हणजेच बॅचलर ऑफ एज्युकेशन कंप्लीट केलेला आहे आणि मास्टर पदवी घेतलेली आहे अशा उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र उमेदवारांकडे 10 वर्षाचा टीचिंगचा अनुभव असणं गरजेचं असणार आहे. या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी PhD केलेलं आहे अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या पदासाठी दिलं जाणार आहे. आता मित्रांनो, जॉईन केल्यानंतर सुरुवातीचं 1 वर्ष उमेदवारांचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना लगेचच गव्हर्नमेंट मार्फत परमनंट या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे तुम्ही बघू शकता, व्हाईस प्रिन्सिपल म्हणजे उपप्राचार्य हे पद असणार आहे. तब्बल 704 जागा व्हाईस प्रिन्सिपल या पदाच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहे. यामध्ये महिला उमेदवारांसाठी 340 तर पुरुष उमेदवारांसाठी 364 जागा असणार आहे आणि याही जागेंचं कॅटेगरी वाईज विभाजन तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. आता मित्रांनो, या पदासाठी लेव्हल 10 नुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे. 56,000 हे तुमचं बेसिक असणार आहे. यामध्ये अनरिझर्व EWS कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 35 वर्ष, ओबीसी उमेदवारांचं वय 38 वर्षापर्यंत, तर SC STच्या उमेदवारांचं वय 40 वर्षापर्यंत असणं गरजेचं असणार आहे. या व्यतिरिक्त फिजिकली डिसेबल कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची विशेष सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, ज्या उमेदवारांनी BEd केलेलं आहे म्हणजे बॅचलर ऑफ एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे आणि मास्टरची पदवी घेतलेली आहे अशा उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र या उमेदवारांकडे 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट टीचरचा किंवा 3 वर्षाचा ट्रेंड ग्रॅज्युएट टीचरचा अनुभव असणं गरजेचं असणार आहे. आता मित्रांनो, याही पदासाठी 1 वर्षाचा तुमचा प्रोबेशन असणार आहे. या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना लगेचच गव्हर्नमेंट मार्फत परमनंट केलं जाणार आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. 25 जुलै 2026 म्हणजे आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. तर 14 ऑगस्ट 2026 ही तुमची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून दिलेलं शिक्षण तुम्ही कंप्लीट केलेलं आहे आणि तुम्ही भारताचे नागरिक आहात तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच अर्ज करू शकणार आहात. अर्ज करतेवेळी संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी या संकेतस्थळावरती यायचं आहे. तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन ID पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, काय अनुभव असेल त्या अनुभवाची माहिती तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असतील, सर्व डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. परीक्षा शुल्क भरतेवेळी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे त्याचे देखील गाईडलाईन्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. 14 ऑगस्ट 2026 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असताना ॲप्लिकेशन फी म्हणजेच परीक्षा शुल्काच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, फक्त 25 रुपये इतकं परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करायचं आहे. यामध्ये देखील SC ST फिजिकली डिसेबल आणि महिला कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. बाकी उमेदवारांना परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करता येणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI आणि नेट बँकिंग सारखे ऑप्शन उमेदवारांना वापरता येणार आहे.
बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या PDF-मध्ये अर्ज करण्याच्या अगोदर वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता. भारतातील विविध ठिकाणी तुमचं परीक्षा केंद्र असणार आहे. यामध्ये जर तुम्ही महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल तर मुंबई आणि नागपूर हे परीक्षा केंद्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. या पदांसाठी उमेदवारांची सर्वप्रथम CRT टेस्ट म्हणजेच रिक्रुटमेंट टेस्ट घेतली जाणार आहे. OMR बेस्ड ही टेस्ट असणार आहे, म्हणजे ऑफलाईन अशी टेस्ट असणार आहे आणि यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी देखील बोलावलं जाणार आहे. जी तुमची टेस्ट लेखी घेतली जाणार आहे यासाठी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तर दिलेल्या क्रमांकावरती किंवा दिलेल्या ईमेल ID द्वारे तुम्ही संपर्क देखील करू शकणार आहात. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.